महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीलाच पाहणार आहोत। कल्याण डोंबिवली परिसरामध्ये 18 ते 19 या वयोगटातल्या विद्यार्थ्यांना ट्रेडिंगच्या आमिषाने गंडा घातल्याचा प्रकार समोर आलेला आहे। ठगांनी विद्यार्थ्यांकडून विविध कागदपत्र घेत त्यांच्या नावावर बँक खाती उघडली आणि या खात्यांमधून लाखोंची उलाढाल केल्याचं उघडकीला आलेलं आहे। या प्रकरणामध्ये सुमारे 50 ते 60 विद्यार्थी या सगळ्या फसवणुकीचे बळी ठरल्याची माहिती मिळतेय। दुबईमध्ये पर्यटनासाठी गेलेले उद्योजक संजय कोरटकर यांचं कुटुंब अडकून पडलेलं आहे। युद्धजन्य परिस्थितीमुळे ते दुबईमध्येच अडकून पडल्याचं समजतंय। माळशिरसच्या नातेपुते इथलं हे कुटुंब आहे आणि दुबईमध्ये त्यांची मुलगी वास्तव्याला असल्या कारणामुळे सध्या हे कोरटकर कुटुंब आपल्या मुलीच्या घरी सुरक्षित आहे। मात्र युद्धजन्य परिस्थितीमुळे भीतीच्या सावटाखाली देखील आहे। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालाय। बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचा चौथा दिवस आहे। मेळघाटातल्या मूलभूत सुविधांबाबत बच्चू कडू आक्रमक झाले। मेरा कार्यकर्ता बोल रहा था कि पैर को जख्म हो गया, गाड़ी में बैठो। मैंने बोला जिस तरह से मेरा ये मेरघाट वाले ईमानदारी से काम करता है वही ईमानदारी से बच्चों को पैदल चले गए 250 किलोमीटर। मैं भी गाड़ी से आ सकता था, चल सकता था और यहाँ भाषण देकर चला जा सकता था, लेकिन मैंने ऐसा नहीं किया। मैंने सोचा मेरे आदिवासी का खून पीसा जा रहा है, मेरे आदिवासी को लूटा जा रहा है। जितनी तकलीफ मेरे भाई को होता है उतनी तकलीफ बच्चों को भी होना चाहिए, इसलिए पैदल चला। विरोधी पक्षातले नेते हे सध्या फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत आणि त्यामुळे ते बेताल वक्तव्य करतायत अशी टीका भाजपचे आमदार परिणय फुके यांनी केलेली आहे। यावेळेला नवी मुंबईतल्या त्या व्हिडिओबाबत 24 तासात कारवाई केल्याचंही त्यांनी म्हटलंय। तसंच गोमांस विक्रीबाबत जनतेनं सरकारला माहिती द्यावी, कारवाई निश्चित केली जाईल असे सूतोवाच देखील त्यांनी केलेले आहेत। आपल्यासोबत भाजपचे आमदार परिणय फुके जी आहेत। परिणयजी, आपण पाहत आहात आता सध्या विधिमंडळ अधिवेशन चालू आहे आणि त्याच्या पोर्चमध्येच पाहिलं असेल भास्कर जाधवांनी थेट सरकारचा बाप काढलेला आहे। नाही, मला असं वाटतं भास्कर जाधव असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील हे कुठेतरी वैफल्यग्रस्त झालेले आहेत। कुठेतरी फ्रस्ट्रेशन पोटी हे या प्रकारचं खालच्या स्तराचं वक्तव्य करत आहे आणि ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाराष्ट्र जनतेने या तिन्ही महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्षांना त्यांची जागा दाखवली, ज्या प्रकारे त्यांचा धोबीपछाड केलेला आहे, मला वाटतं हे एक फ्रस्ट्रेशन आहे। आणि त्यांचंही आपसात तिन्ही पक्षाचं ज्या प्रकारे आपसातले जे भांडणं आहे, आपसातले जे मतभेद आहे ते जागेवरून असतील किंवा विरोधी पक्ष नेत्याच्या पदावर असतील किंवा राज्यसभेच्या सीटसाठी असतील, तर मला असं वाटतं हे सगळं फ्रस्ट्रेशन आता त्यांचं बाहेर निघत आहे। सफाई कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेला आहे, त्याच्यावर त्याला अटक सुद्धा आता करणार आहे। आणि या प्रकारे हे राज्य माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात फडणवीस साहेबांचं राज्य इथे या प्रकारचं कोणतीही घटना होऊ देणार नाही, या प्रकारचं वागणूक ही सहन केलं जाणार नाही। दखल घेणारच आहे। आपल्या जी तक्रारी आहेत त्या ज्या सरकार दरबारी पोहोचतात त्याच्यावर कारवाई होते, दखल घेतली जाते, त्या सगळ्या लोकांना अटक सुद्धा केली जाते। आणि हे जोपर्यंत याच्यात सामान्य जनतेचा सहभाग घेणार नाही आणि या प्रकारच्या घटना कुठे होत आहे, कुठे या प्रकारचं मांस विक्री होत आहे, तोपर्यंत सरकारही तिथे तितक्याच चांगल्याने काम करू शकणार नाही। निकेश मोरेसह मी चेतन नावरे, विधिमंडळ, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।